तर आता चालला आपला वाडा पुढच्या मजलीला. आईने आपली 3 घोडी सांगडीला बांधले ते आई आपली पुढं चालली आणि मी आपलं यकार बेकार सारायला आणि काय काम करायला माहिती का, हे दिसतंय का गबरी, ह्या आपल्या गबरीला घेऊन मित्रांनो कशी पकडली. या हा गोडीचा कासरा अडकला म्हणजे भाऊला आपल्या जाळ्यात अडकवलेला आहे. हो का, निवांत बसा आता. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आहे आपला चालू झाला आहे चांगला 10-11 वाजता. म्हणजे आता मेंढरं सोडायच्या आपल्याला. तर आपली आई बिर्ड सोडते आणि त्यातून आज आपला वाडा बी उठणार आहे. तर कुठं जातोय वाडा आणि कुठं आपण आपली मेंढरं चारतोय ते संपूर्ण वातावरण पाहायला भेटेल तुम्हाला. चला तर मग. सगळी मेंढरं वाचले ते आईने आता शेरड सोडले ते मित्रांनो. तर आता ही शेरड सोडून आपल्याला मेंढरं घेऊन जायची. आता बांधलेली शेरड सोडायला लागतात. आणि ही जी कोकरी आहेत का, ही 2-4 ती मी धरलेली आहेत. ही आज 4च कोकरी घरी ठेवल्या ते, बाकीच्यांना आणता येणार नाही. त्याकरता मग आपली संघ मेंढरात घेऊन जायचे त्यांना. तर आई शेरड सोडते आणि मी आपलं काढतोय व्हिडिओ. आपली आई आणि मी मेंढरं घेऊन आलेलो आहे जिथं चारा आहे तिथं. तर चारा आहे आपला हो का, हा ज्वारी आहे मित्रांनो. कालच्याला चारलं आहे त्यामुळे एवढं काय नाही, तर अख्खं हिरवगार होतं. आणि आता आपली मस्तपैकी इथं व्हायचं आडा 10 येऊस्तोर अडवायची मेंढरं ही खात्यात. ज्वारीचं बुडकं बडकं. आता मित्रांनो आई चालली घरी. तो का आई घरी चालली आता घरचं आवरायला. आणि ह्या सगळ्या मेंढरांची जबाबदारी आली आता माझ्यावर. आता आपलं दादा गेले ते गावात. दादा कधी येतात काय माहीत नाही अजून. कारण का तर दादा म्हणलं मला आता बराच येडा मारायला जायचे. आणि दादा आपल्याला बसायला वावर बघायला गेलं. तर म्हणजे वावर एका ठिकाणी ते आम्हाला माहीत होतं. त्यांना फक्त विचारायचं होतं बसावताय का बकरी. तर ते विचारून दादांनी काय फोन बी नाही नेला. आपण दादांना फोन बी करू शकत नाही. तर आता हे मेंढरं इथं आपल्याला अडवून धरायला लागते. तर किती वेळ धरायला लागतात काय सांगता येत नाही. आता मेंढरा का आलेला आहेत. आणि एक शेळी आपली आजारी होती मित्रांनो. तिला आत्ताच औषध पाजले दादांनी. तो का ती चाललंय का दादांच्या पुढं पाठवू, तेच आजारी होतं. दादा पंप दाखव. तो का दादांच्या हातात पंप आहे. ते आपलं औषध पाजले आता शेळीला. बिराड सगळं पाडले आणि आता धरायचे ते कोंबड्या. हो का, आपल्या आईने गोळा करून आणले ते सगळ्या कोंबड्या, पण त्या धरायचंच अवघड झाले. दाना टाकला इथं मित्रांनो. आणि आता दाना खायला काय काय जातात, काय कायना माहीत झाले ती जाईनात. बघा तिथं डालग्या उभी राहते ती, बाकीची पळते ते इकडं तिकडं. त्यांना सकाळी दाना नव्हता टाकला पण ती फुगल्या ते वाटते. नाही दाना नाही खाल्लं पण इकडून तिकडून खाल्लंय, त्यामुळं ढालग्यात शिरायचं तर काय नाव घ्यायनात. आता आई तिढा पाडते आपली, म्हणजे वाघरीत घालून आता त्यांचा कार्यक्रम ओके करायचा. वाघरीत तसे गावतात कोंबड्या पटापट. बरं झालं तेवढी तरी कोकऱ्याची ठेवली, बाकी सगळी सोडली बाकीची वाघर. कोंबड्या लय हुशार आहेत, आम्ही बी लय हुशार आहे. सगळ्या कोंबड्या आतमध्ये गोतावल्या का नाही. वाघरीचा तिढा पाडला, आत घालावली ना आता नुसती सणा पकडायची. तर आपली आई गेली आतमध्ये. हो का, आता ह्या सगळे एक 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 सण धरायचे. त्यांना काय वाघरीची आणि पळता नाही येणार. तरी एखादा अर्ध चाला काय ती आधी कोंबडी धर तर ती उड्या मारते. ओके, ही मित्रांनो लय चतुर आहे. मोठ्या मोठ्या तारा उड्या हाणायची पिल्लांची आई. हे तिच्यासाठी किरकोळी. बघा कशा धरते आहे. का मोठी कोंबडी धर, आधी मोठी कोंबडी धर. अरे उड्या हाणायला लागली. ती पिल्लांची आई तो उडी हाणीन तिधर आई खालून वर होईल आई. बघा गबरूला वाटते काय चाललंय, लगेच आलाय बघायला. आता बाकीची राहिलेली उड्या आणते. अर एक गेली की आई, एक गेली राव. अरे आई ती एक चालान गेली. तक ही दोनच राहिल्या ते, पण निबार पळते ते इकडं तिकडं. हे आता ह्यांच्यावर डाव. गेली आई. तिडा लाव वर. आता उडी हाणून नको देऊ फक्त. चातुर आई. धर मी हाय इथं आता.
धर 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 तो तिकडं उडी हानी दा. कशी पकडली या हा लय पळत होती ही. तिकडे बी गावलं. सगळ्या कोंबड्या धरून झाल्यात आता. कोंबड्या सगळ्या धरून झालेल्या आहेत आणि आता पॅकिंग चालली आपली कोंबड्याची नाही का. डालगा आता बांधून घ्यायची. त्या सगळ्या कोंबड्या डालले गेले तो का याच्यात. हे एक डालगं ते एक डालगं 2 डालगी आहेत आपली कोंबड्यांना. आणि आता आपली ती जी कोकरी राहिलेत ना पडेल त्यांना आता डालग्यात घालायची. त्यांच्यासाठी हे एक डालगं आहे आणि हे एक 2 डालगी कोकऱ्यांना आणि 2 डालगी कोंबड्यांना. आपली कोकरी घालायचं चालले डालग्यात. राग आलाय आपल्या आईला कारण का तर मी काम करू लागा नाही नुसता व्हिडिओ काढतोय. तर एक डालग्यात ठेवलं बाबा एक कोकर. एक बसावले आणि आता किती राहिले 3 मित्रांनी 4च कोकरी घरी ठेवलेली. बाकी सगळे रानात सोडलेत कारण का तर नेता नाही येणार ना त्याकरता. डालग्यात आपले 2 कोकरी बसतात मोकळं डालगा असल्यावर. आणि ह्यात एक लय मोठे तरी पण आपलं बसावते आहे तो का. आणि ह्या डालग्यात मित्रांनो ह्याच्यात खाली माझं साहित्य नाही का चार्जर दुसरा मोबाईल कुठं माझे तो वॅसलीन तेल बिल सगळं आपलं ह्या डालग्यात असते. आणि त्याकरता ह्याच्यात एकच कोकरं ठेवायचे आणि ह्याच्यात 2. तर आईला सांगताना तसं सकाळी सांगितलेलं माझ्या डालग्यात एकच कोकरं ठेवतात. माझं साहित्य कोलगेट ब्रश. आपली आई आणि मी आता चाललोय मित्रांनो आपली घोडी आणायला. घोडी इकडं वरच्या साईडला बांधले ते आणि त्यांना आता न्यायचे पाणी मिनी पाजून बोजा आपला तिथून घेऊन जायचं आहे. त्याकरता आता घोड्यांकडे चाललोय आईंनी. आई बघा कशी हा घोडी दिसायला लागली आम्हाला बघितल्यावर लगेच. सकाळ धरणं त्यांना पाणी नाही पाजलं. आता पाणी बिनी पाजून बोजा न्यायचं आहे. फायनली हम पहुंच गए हे. हो का हे आपली घोडी. सो 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 आई वारटाना कशी पाणी प्यायला होय आई. त्यांना असं आपण म्हणलं ना सो सो असं मग ती पाण्यासाठी वरडतात पण आता वरडलीच नाही राव. पोपट झाला आपला. ती घोडी चालवली आता आम्ही. बघा बिराड घालायचे त्यांच्या त्याकरता. आपली आई पुढं वढायला. एकाच धरलाय बाकीची मोकळीच आहेत. घोडीचा कासरा अडकला म्हणजे हे आता कासरं बांधूनच आणल्यात नाही तर ही पळतेल त्याकरता धरावं लागतंय. ज्या हो निघाला कासरा. चला पाणी ठेवले आता घोड्यांना. आड्याला ना डालगे मोडील. पाणी ठेवलेलं तान्याला ते गडी. बघा आपल्या एका शिंगीला लगाम घातलंय आता. असं म्हणजे बिराड घालायच्या आधी लगाम घालावं लागतात आणि मग पायाचं सोडायचं म्हणजे ती पळत नाही. लगाम घातल्यावर ती जाग्यावर नेहरच होत्यात जाग्यावर. तर आता आपल्या ह्याला घोडीला घातलाय. लगाम घालते आहे हो का. अरा हो का असं लगाम. झाला ना लगाम बसवून भावला. लगाम बसवला की लगेच दाचकाला दोऱ्या बिऱ्या सोडून घ्यायच्या. ह्या का ह्याचं तर सोडलंय खालचं पाय बी सोडलाय आणि असं लगाम घातला ना ते हालत नाही जागेवर उभी राहतात. कस काय आहे लगामात काय असेल अशी पावर काय खाता येत नाही. हा मित्रांनो लगाम घातला ना त्यांना असं वाटतं आता आपलं तोंड बंद आता आपण खाऊ शकत नाही त्यामुळे जागेवर उभे राहतात. आणि तशी कासरात लगाम नसल्या मग मोकळीच असते. तर चाललंय आपलं घोडं आवळायचं. हे घोडं आता लय पळत होतं. आता त्याला दाचकाला घातलंय पुन्हा नेहर केलाय हो का.
आता आवळून घ्यायचे पहिल्यांदी. आपली आई आता घोडा आवळते बघा. असं ज्यान बिन लागतं प्रत्येक घोड्याला ना, मग नाही तर वजं पडतं ज्यान नसल्यावर. आपली आता घोडे आवळून झालेले आहेत. सर्वप्रथम हो का ह्याला आवळला, त्यानंतर त्याला आणि त्याला. आवळण म्हणजे काय मित्रांनो, तर त्यांच्या अंगावरून बोजा इकडे तिकडे सरकून आहे ना, त्याकरता ते अंगाला पहिले पॅकिंग केलं जातं आपल्या ह्यानी. ज्यान ह्याच्यावर बी ज्यान ह्याच्यावर बी ज्यान. ह्याच्यावर काय टाकायचे आहे, हे आपलं ब्लँकेट हो का, हे ब्लँकेट घोडीवर टाकायचे. आपल्या ह्या घोड्याला लादले आता, त्याच्यावर गोणी घातले, पुन्हा जखड घातले, आता जाळं बी घातले. आणि हे एक जे कोकरं राहिलेलं ना आपलं, ते या बोगल्यात ठेवायचे. आता कशी आई ठेवते बघा बोगल्यात त्याला हो का. पडून पडून जागा आहे. हां इथून का बसल काय बोगल्यात बसवायचे. बसलं 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 पायात. भाऊला आपल्या जाळ्यात अडकवलेला आहे हो का. निवांत बसा आता, निवांत बसा. इथं सगळं बिऱ्हाड आता लादून झालेलं आहे. ह्याच्यावर जेवढं बिऱ्हाड असतं ना तेवढं लादलंय. आणि आता त्याला खसून घ्यायचं आहे. खसून म्हणजे असं दोरीने पॅक बिऱ्हाड बांधून घ्यायचं घोड्यावरती. आपल्या तिन्ही घोड्यांचं आता बिऱ्हाड घालून झालेलं आहे. आणि या ठिकाणी आपली आई डालगी बांधून घेते हो का. आता कोंबड्या आई ह्याच्यावर कोंबड्या आहे का कुकरी, एका बाजूला कुकरी आणि एका बाजूला कोंबडे आहे मित्रांनो. तर ह्याच्यावर आता ह्याच्यावर 2 डालगी आणि ह्याच्यावर 2 डालगी. आणि आपली घोडीचं तर बिऱ्हाड बघा कसं आहे, एकदम गावान बिवान कोकऱ्यांची खादगीची गावान बिवान बांधली ह्याच्यावर आणि ह्याच्यावर डालगी आहेत. तर आता चालला आपला वाडा पुढच्या मजलीला. आईने आपली 3 घोडी सांगडीला बांधल्या. ते आई आपली पुढं चालली आणि मी आपलं यकार बिकार सारायला. आणि काय काम करायला माहिती का, हे दिसतंय का गबरी, ह्या आपल्या गबरीला घेऊन मित्रांनो ह्याला आता बारीक आहे ना, आणि आपलं त्याकरता उचलून न्यायचंय. आई आपली आणि घोड्यावर कसं झालंय त्याला असून त्या दिवशी आणलेलं घोड्यावर तेव्हा पडलं. तेव्हापासून आता म्हणलं ह्याला आता जायचं तिकडं वर, तेव्हा म्हणलं व्हायचं हातातच न्यावं. तर कसं आहे गडी उचलून घेतलाय त्याला. चालली अहो काय चढ आहे, तिथंच व्हायचं बी आहे आपल्याला. पडतं बिडते काय, गेलं गेलं. एकदा रस्त्याला लागल्या मग काय टेन्शन नाही. आपला काळोराम हुशार झालाय. काळोरामला काय आपलं मोकळा चालतो घोड्यावर. ध्यान ठेवत ठेवत आपल्या ह्या बायला घेऊन जायचे. जास्त लांब नाही वाडा जायचा, त्याकरता उचलून चालवले नाही तर मग ह्याला घोड्यावर बसावला असता. पण आता म्हणलं नको घोड्याला बी ताण, बुजलं भिजलं तर मोकार बिऱ्हाड पाडतेल नाही का. तर आपली घोडी कसं चाललंय डोलत डोलत, डवलं मोराच्या राजाचा. आपलं यकार घालावत्या ते डवलं वेवलं काय असं आलंय तेव्हा पाडतेल बिऱ्हाड. ती लय काळजीपूर्वक न्यावं लागते बाबा. थोड्याच वेळात आपण आपल्या लोकेशन वरती पोहोचतोय मित्रांनो. म्हणजे जिथं आपला वाडा बसणार आहे ना तिथं. आणि हातात नाही गबरी बघा. भाऊ हुशार झाला आपला लगेच काळूची आणि बघा चालायला लागलाय. त्याला तिथनं व्हायचं वाटेला सोराला लावस तर उचलून घेतला. आणि आपल्या दोन्ही वाघांची आता जोडी जमली तो का. आहे आपलं बिऱ्हाड घेऊन. आणि ह्या आपल्या घोडीचं बघा हे बिऱ्हाड पडायला लागले, पार खाली लोंबले. पण आता जवळ आले म्हणून व्हायचं त्याला धरले तसंच चालवले. नाही तर त्याला लय आपला अवघड खेळ झाला असता, कधीच पडलं असतं. आणि पडायला लागले त्याला धरावं लागलं. आता आपल्या ह्या घोड्याला मी सोडलेला आहे आणि माझी आघाडी झालेली आहे. म्हणजे सर्वप्रथम सोडून झाले. आणि आई आपला या घोडा सोडते, पण आईचं अजून बरंच निम्म बिऱ्हाड राहिलं मित्रांनो. तर का आपलं सगळं बिऱ्हाड काढून घ्यावं लागते असं घोड्याच्या अंगावलं. तर ह्याच वावरात बसायचे आपल्याला. तेव्हा त्या खांबाच्या तिकडून असं इकडं खतवायचे. त्या पाठीमागं उंबराचं झाड आहे तिथवर. तर आता हे आपलं काय आहे, ह्याला वरच्याला काय म्हणतात हे राहिलंय ते जे अंगाव काय राहिलंय, आवळान सोडून घ्यायचे मित्रांनो. बोजा काढलाय आणि राहिलेला आवळान झालं की मग झालं घोडं मोकळं. तर आता यांना दचकाला बिचकाला घालून पाणी बिणी पाजून चारायला सोडायचं. 2 घोडी सोडून झाल्या ते आणि बिऱ्हाड बी सगळं पाडून झालं या ठिकाणी. तर आता ही घोडी बी सोडले, हिचे बी बिऱ्हाड सोडले. आता दचकाला घालायचे, हिला दचकाला घालायचं चाललंय मॅडमला.
हो का आपली आहे हो का कसं दचकला घालते या हे असं पाय बांधावं लागतात नाही तर मग ही लय पळतात. कोकऱ्यांना बी वाघर दिले आणि जी कोकरी चालणार नाही ना ती घरी धरले ते आणि बाकीची आपली मेंढरं तो का तिथं मेंढरं येत मेंढरं घेऊन जायची चारायला त्याकरता कोकरी आता इथं धरली वाघर दिली आत्ताच मित्रांनो आणि बिराड बी लावायचं चाललंय आईचं गबरी गबरू आपली मेंढरं जाताना ना मित्रांनो इथं एक कुत्रं आहे हो काय इंग्लिश कुत्रं आहे त्याला आपला पप्पू तर काय ऐकत नाही पण ते दादागिरी असं करतं ना बघा आता माझ्या अंगावर यायला बघाला तो का आपल्याला हे बी वाटतं बाबा चावलं बिवलं तर बघा कसं आहे ते मोर येणार आता हाड हाड. तर आता आपली मेंढरं आलेली आहेत पाल्यात कोबूचा पाला खाते ते मित्रांनो या ठिकाणी आणि पड्याला काम चाललंय कंपनीचं बघा आणि इथंच आपली पाला खाते ते सगळी आता पाल्यावर तिकडूनच यावं लागते त्यांचं बी काम चाललंय. बळ हवीतनं मेंढरं आणली मित्रांनो आज वाडा दुसरे का आलाय त्यामुळं पुला खालनं काय डायरेक्ट जाता नाही आलं हवीतनं आली आपली मेंढरं आणि त्यामुळं एवढ्या गाड्या ह्या हवेला इतक्या गाड्या असतात ना मित्रांनो लय आम्ही एक 5 मिनटं होतो तर इतकं ट्रॅफिक लागलं लय ट्रॅफिक जवळजवळ 100 मीटर अंतरावर ट्रॅफिक होतं आणि आता आपली मेंढरं हवीतनं आले ते पडकात हो का मस्तपैकी चरतात आता दादा आहेत आपलं आडवायला यांना वाय शिकून आता चारून मग न्यायचं वाड्याला. तर मित्रांनो ह्या दादांनी आपल्या घोड्यांना चारायसाठी गुळ आणि हरभऱ्याची डाळ आणले तर चणे आणलेत चणे तर आपल्या घोड्यांना चारणार आहे आता. तर मित्रांनो मेंढरं वाड्याला आलेली आहेत आणि आता इकडून वाड्याच्या भोवतानी थांबली होती तर आता वाघरत बिघरत घालावल्या ती आणि आता आपल्याला मेंढरातल्या यातलं काम बिम करून घ्यायचे. तर आजचा आपला ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा ना असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.